चलो कर स्टार्ट। कौन सा स्टार्ट करना है? एटीन। हाँ, वो इन द फॉलोइंग टेबल वाला क्या? ऑयल वाला हो गया क्या? हाँ, 6 हो गया। मार्बल वाला 13 हो गया। हाँ, क्या करना है देखो, इन द फॉलोइंग टेबल क्या लिखा है? फॉलोइंग टेबल, एवरी आइटम ऑन लेफ्ट साइड कैन मैच विथ एनी नंबर ऑफ आइटम्स ऑन राइट साइड, सिलेक्ट ऑल दोस। इलास्टिक कोलिजन ए, कौन से इलास्टिक कोलिजन? पहला, बॉल हिट बाय बैट होगा? नहीं। ऑर्डिनरी कोलिजन, मोलिकुलर कोलिजन्स, रिस्पॉन्सिबल मोलिकुलर कोलिजन्स क्या लेते हैं हम? इलास्टिक लेते हैं कि नहीं? गैस मोलिक्यूल के बीच में बोला था ना हमने, मतलब ए में क्या क्या मैच होगा? 1 नहीं 2 collisions between molecules of a gas are elastic. फिर stationary marble A is hit by B and the marble B comes to rest. A stationary marble A सकते हैं डाउन कोलिजन होगा। हाँ, and B comes to rest ना कोलिजन के बाद, तो A मूव होगा ना, B रेस्ट में आएगा, तो इलास्टिक होगा ये, जरूरी है। अरे वो क्या है, स्पेशल केस हो सकता है, बट ये बताया जा सकता है क्या? मतलब देखो, स्पेशल केस कब होगा? अगर ये 10 मीटर पर सेकंड से आ रहा है B और ये स्टेशनरी है, और आफ्टर कोलिजन B स्टेशनरी हो गया और ये 10 मीटर पर सेकंड से जाने लगा, तो इसका पूरा का पूरा काइनेटिक एनर्जी इसको मिलेगा। अब ऐसे कुछ लिखा है क्या? मतलब अगर ऐसे लिखा होता, मार्बल B comes to rest and A starts moving with velocity that of B, ऐसे है? नहीं, तो नहीं बताया जा सकता। नेक्स्ट, a block of clay dropped on ground, sticks है तो perfectly inelastic, out of angle giving a kick to the wall, नहीं है ना इलास्टिक। A striker hits the boundary of a carom board, कोई नहीं है, गैस मॉलिक्यूल छोड़ के कोई इलास्टिक नहीं है। नॉर्मल कोलिजन्स कभी इलास्टिक नहीं होते। देन इनइलास्टिक, परफेक्टली नहीं, इनइलास्टिक। ओके, a ball hit by a bat, करेक्ट, इनइलास्टिक। नेक्स्ट, सेकंड नहीं, थर्ड, a stationary marble A is hit by marble B and marble B comes to rest. वो इलास्टिक नहीं है ना? हाँ, मतलब परफेक्टली इनइलास्टिक है क्या? नहीं, क्योंकि परफेक्टली इनइलास्टिक में दे शुड मूव विद कॉमन वेलोसिटी, तो ऐसे नहीं है। मतलब ये वाला क्या होगा? थर्ड वाला इनइलास्टिक। इनइलास्टिक, a block of clay dropped on the ground sticks to the ground, or perfectly, out of anger giving a kick to a wall, inelastic. And striker hits the boundary of a carom, वो भी inelastic होगा, कुछ ना कुछ हिट लॉस होगा ही होगा। 6। फिर C में परफेक्टली इनइलास्टिक, इतना पड़ा अभी बस, उसमें कौन सा है? 4 is perfectly inelastic. Then D,
head on collision, a ball hit by a bat. Huh? सर इनलाइन्सची कोलिजन मध्ये फोर्थ नाही आहे ना, फिफ्थ घ्यायचे. कौन सा था? हाँ, फिफ्थ है, ये फोर्थ इधर ही है बस, फिफ्थ है, here it should be fifth. And head on पे मेरे ख्याल से सिर्फ 6 हेड ऑन नहीं है, बाकी सब हेड ऑन हो जाएंगे. देखते हैं, मतलब डिपेंडेंट है क्या इन लोगों ने सॉल्यूशंस में किया है. ठीक, समोर बस करते हैं. हेड ऑन में थोड़ा कंफ्यूजन, मतलब डिपेंडेंट है, बॉल हिट बाय बैट. हाँ, मतलब कवर ड्राइव मारा तो स्ट्रेट मारा तो हेड ऑन, इधर मारा तो नाही. पण जर तसं बघितलं तरी हेड ऑनच आहे ना ते, म्हणजे अरे. बॅटचा पूर्ण फिक्स मिक्स करतोय ना हेड रे मूर्खा, बॉल असा सरळ येतो, हो, बॉल इज कमिंग लाईक दिस अँड आय एम हिटिंग लाईक दिस. बरोबर. डिफेन्स हेड ऑन म्हणजे स्ट्रेट डायरेक्शन जायला पाहिजे, तो इट हैज टू बी केवल. अरे बॉल सामने से आ रहा है तो बॉल का आने का डायरेक्शन क्या है? स्ट्रेट. और मैंने इधर मारा तो मेरा बैट का स्पीड किधर है, वेलोसिटी किधर है? इधर. तो ये ऑब्लिक हो गया या हेड ऑन हो गया? ऑब्लिक हो गया, मतलब ये हेड ऑन नहीं है ना. सर मग तसं तर तिसरं पण आपल्याला काही सांगता येत नाही ना, हेड ऑन आहे की नाही. विल चेक, मतलब मुझे तो गैस मोलेक्यूल का कोलिजन के बारे में भी शक है. त्याचा एवढा एरिया पण तेवढा. ये लास्ट जो है ना, हेड ऑन में बहुत ही प्रॉब्लम है. सर आणि ज्यादा से ज्यादा पहला बॉल हिट बाय बॉल नहीं बोल सकते हेड ऑन. आणि तिसरं और पण मोलेक्यूल भी यार देखो ना, मोलेक्यूल ऐसे आके टकराए तो हाँ? हेड ऑन नहीं हो सकता है. कंपल्सरी नाही ना तसंच. हाँ, कंपल्शन नहीं है ना. हेड ऑन एक लाइन के अलावा आना चाहिए. स्टेशनरी मार्बल A is hit by B and B comes to rest. वो भी ऑब्लिक हो सकता है ना. अब ब्लॉक ऑफ क्ले ड्रॉप, ये परफेक्ट. हाँ, मतलब ये हेड ऑन होगा हो. क्योंकि सीधा डाला है. ड्रॉप किया ना, थ्रो नाही, हाँ, असा थ्रो नहीं केला ऑब्लिक. ड्रॉप केलाय सर. एंड एट द सेम टाइम ग्राउंड रेस्ट में हो. तो हेड ऑन आना चाहिए, मतलब फोर्थ वाला. सर आउट ऑफ एंगल किक इज गिवन टू द वॉल, ये होना चाहिए क्योंकि वॉल तो रेस्ट में है. पण सर मी अशी पण नको. अरे मग तसं तू नको तोडू, पण तसं तोडलं तरी तुझ्या फक्त आता हे बघ, मी समजा आहे असं मारलं ते हेड ऑन म्हणतो, हो. पण असं मारलं तर हेड ऑन. असं का नाही? हे तर रेस्ट मध्ये आहे ना, मग फक्त एकच डायरेक्शन ठरते ना हाताची. त्यामुळे तो असा मार किंवा असा मार, ती हेड ऑनच असते पाहिजे. हे पाचवं हेड ऑन. म्हणजे माझ्या हिशोबाप्रमाणे फोर्थ हेड ऑन आहे, फिफ्थ हेड ऑन, सिक्स्थ असूच शकत नाही कॅरमची. त्यांनी सोडवलंय का बघूया आपण. 4 आणि 5 लिहून टाका. काय लिहिलं आपले ऑप्शन्स काय आले? 4 आणि 5. आणि सॉल्वच नाही केलं होतं क्वेश्चन.
इन लोगों ने इसको देखा ही नहीं है क्योंकि एम्बिग्युअस है क्वेश्चन। बाकी सब बता सकते हैं, डी के बारे में, एडॉन के बारे में बहुत कंफ्यूजन है। चलो हाँ, लास्ट क्या हो गया था हमारा, कहाँ तक आए थे थ्योरी में? 4.8 नाही एक्सरसाइज मधलं काय होतं कोणतं तरी. हाँ, ये इम्पल्स ऑफ अ फोर्स ना, करेक्ट ना? हाँ, ये हो गया था। इसके बाद इम्पल्स ऑफ अ फोर्स था। ओके, सो राइट डाउन इम्पल्स ऑफ अ फोर्स। हाँ, नहीं लिख के दिया था ना? हाँ, राइट डाउन इम्पल्स ऑफ अ फोर्स। Okay, now write down according to Newton's second law of motion. According to Newton's second law of motion, F bar is equal to dp bar upon dt. The force is what? Rate of change of क्या? Momentum Momentum. with respect to time. Okay. F is equal to dp bar upon dt. Therefore dp bar is equal to क्या होगा? F bar dt. And ये dp bar ही मतलब क्या है? Change in momentum. Change in momentum F bar into dt. So force is F bar is equal to, sorry, F bar is dp bar upon dt. dp bar upon dt. So dp bar is equal to F bar into t. Okay. Now look here carefully. ये जो change in momentum आया F bar into t, the quantity change in momentum is named as impulse of a force. इसको impulse of a force बोला है. So write down the quantity change in momentum the quantity change in momentum is named as the quantity change in momentum is named as moment of a force, J bar. J bar. Therefore, J bar is equal to F bar dt. Therefore, J bar is equal to F bar dt. J bar is equal to F bar dt. हमने कैलकुलेशन भी किया एक में, इम्पल्स का कैलकुलेशन भी किया था हमने प्रॉब्लम में, बट डिफाइन नहीं किया था। तो उस टाइम बोला था मैंने फोर्स इनटू टाइम इज मोमेंटम। ओके, नाउ राइट डाउन इफ फोर्स इज कांस्टेंट, if force is constant, if force is constant and acting for, if force is constant and is acting for finite and measurable time, finite and measurable time, if force is constant and acting for finite and measurable time. Okay, इसका मतलब ये है कि सपोज ये बॉडी है, इसके ऊपर मैंने फोर्स लगाया F बार, ये कांस्टेंट है, बिकॉज ऑफ दैट बॉडी का मोशन हो रहा है, फोर्स कांस्टेंट है। ओके, F बार कांस्टेंट है, कांस्टेंट म्हणजे बॉडीला कॉन्स्टंट एक्सेलरेशन. हाँ, ओके, सो यहाँ पे अगर उसका वेलोसिटी
v1 बार रहेगा तो वेलोसिटी चेंज होके यहाँ पे क्या हो सकता है v2 बार, और फोर्स कांस्टेंट है और जो टाइम है यहाँ से यहाँ तक टाइम इज इक्वल टू टी है, मतलब पूरे टाइम में फोर्स कांस्टेंट ही है, जो बॉडी यहाँ से यहाँ तक है और फोर्स कांस्टेंट। पूर्ण वेळ अगर फोर्स कॉन्स्टंट, पूर्ण वेळ जर फोर्स कॉन्स्टंट असेल तर हे असं साधारण एक पिक्चर डोळ्यासमोर येते, बरोबर। मग त्या केस मध्ये इन दॅट केस तुम्ही मोमेंटम कसा करणार, इम्पल्स इज इक्वल टू सरळ सरळ काय आहे, चेंज इन मोमेंटम, इम्पल्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम, आणि चेंज इन मोमेंटम म्हणजे सरळ सरळ p2 बार मायनस काय p1 बार, p2 बार मायनस p1 बार, ओके। आता p2 बार म्हणजे काय बघा, या बॉडीचं मास m आहे असेल या, तर p2 बार म्हणजे नंतरचा मोमेंटम mv2 बार आणि आधीचा मोमेंटम mv1 बार, बरोबर। म्हणजे तुमचा j बार जो आला, j बार हा m इंटू काय आला v2 बार मायनस v1, j बार इज इक्वल टू v2 बार मायनस v1 बार, बट दॅट इज ऑल्सो इक्वल टू हा पूर्ण फोर्स किती वेळासाठी ऍक्ट होतोय, t टाइम साठी, त्यालाच आपण समोर काय लिहू शकतो, f बार t, f बार t, f बार t। लक्षात, हे फोर्स कॉन्स्टंट असेल तर फार सोपं होते, सरळ जो कॉन्स्टंट फोर्स आहे मल्टिप्लाइड बाय टाइम। पण जर फोर्स कॉन्स्टंट नसेल, फोर्स व्हेरीज विथ टाइम, तर आपल्याला इंटिग्रेशन करायला लागेल, एवढं इंटिग्रेशन। मग जे बार इक्वल टू काय जाणार, डेल्टा पी बार, पण डेल्टा पी बार म्हणजे टोटल चेंज इन मोमेंटम तुम्हाला जर काढायचं असेल, ते चेंज इन मोमेंटम आहे, डेल्टा पी बार, इम्पल्स म्हणजेच इथे असं करा, जे बार म्हणजेच काय डेल्टा पी बार, लक्षात आलं, डेल्टा पी बार, जे बार इज इक्वल टू डेल्टा पी बार, ओके। आता पूर्ण जर या पाथ वरती फोर्स कॉन्स्टंट नसेल तर टोटल चेंज इन मोमेंटम जर काढायचा झाला, टोटल चेंज इन मोमेंटम, तर तुम्हाला छोटे छोटे जे चेंज ऑफ मोमेंटम आहेत डीपी बार, त्याचं काय करायला लागेल, इंटिग्रेशन, जर फोर्स कॉन्स्टंट नसेल तर आपण शिकलोय, बरोबर। त्यामुळे बघा, इफ फोर्स इज नॉट कॉन्स्टंट अँड व्हेरीज विथ टाइम, मग जे बार कसा काढायचा, तर जे बार इज इक्वल टू डेल्टा पी बार, आणि डेल्टा पी बार कसा काढायचा, इंटिग्रेशन ऑफ डीपी बार, बरोबर। आणि डीपी बारचा फॉर्म्युला काय, f बार dp बार इज f बार dt, त्याचं काय करायला लागेल, इंटिग्रेशन। सो राइट, सो इफ फोर्स इज नॉट कॉन्स्टंट, हा फोर्स कॉन्स्टंट असेल तर, आणि फोर्स कॉन्स्टंट असेल तर तुम्हाला इंटिग्रेशन ने इम्पल्स काढायला लागेल।
ठीक है, इसमें ना एक्चुअली ये बहुत टेडियस है, जो भी आगे वाला पार्ट है ना, नेसेसिटी ऑफ डिफाइनिंग इम्पल्स, कोई जरूरी नहीं है, नॉट एट ऑल रिक्वायर्ड, रियल लाइफ इलस्ट्रेशंस। ये जब भी होगा तो देखा जाएगा, मतलब ये तो मैंने उधर भी नहीं किया, नीट में हो गया, बहुत ज़्यादा उन्होंने किया। तो हम लोग डायरेक्टली क्या करेंगे, प्रॉब्लम पे आएंगे। एग्जाम्पल 4.9, टेक एग्जाम्पल 4.9 कि सो देयर आर टू मेनी अवॉइडेबल थिंग्स, जो हम लोग इतना करेंगे नहीं। ये तो एक्चुअली एनसीईआरटी का बुक भी छोटा किया आहे, त्याच्यात हे असलं काहीच नाही, आपला बुक ही छोटा नाही करत। आपल्या बुक मध्ये 12th मध्ये एनसीईआरटीचं बुक यावर्षी एकदम छोटं केलं, सेमीकंडक्टर म्हणून टॉपिक आहे, त्यात फक्त पीएन जंक्शन, आपल्या पुस्तकात काही चेंज नाही, इतका मोठा टॉपिक आहे तो सेमीकंडक्टर्स पुढच्या वर्षीचा 12वीचा। एनसीईआरटीचं डिसिजन घेऊन खटाखट कमी करून टाकते, म्हणजे एनसीईआरटी मध्ये समजा सेमीकंडक्टरचा 15 पानाचा टॉपिक होता, तो डायरेक्ट 5 पानाचा केला, नवीन पुस्तकं छापून मे मध्ये दिली पण पोरांच्या, पण आपल्याकडे तोच 20 पानाचा टॉपिक होता ना, तो तसाच ठेवला 12वीचा। टेक एग्जाम्पल 4.9, कारण शेवटी काय आहे, हे काय आपल्याला यायला नाही, आपल्याला एमसीक्यू सोडवणं नंतर महत्वाचं आहे, त्यामुळे मला पाहिजे त्या पद्धतीने मी टॉपिक घेऊ, तर त्याप्रमाणे नाही। मास ऑफ ऑक्सिजन मोलेक्यूल दिलेला आहे, मास ऑफ नायट्रोजन मोलेक्यूल इलास्टिकली एक्झॅक्टली आपण, म्हणजे हेड ऑन कोलिजन आहे ना, का हेड ऑन कोलिजन आहे, बिकॉज ट्रॅव्हलिंग विथ वेलोसिटी एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन, म्हणजे एक हा असा येतोय, कोण, ऑक्सिजन मोलेक्यूल, आणि दुसरा नायट्रोजन मोलेक्यूल। मास ऑफ ऑक्सिजन मोलेक्यूल MO 5.35 into 10 to the power -26 kg, and mass of nitrogen molecule किती आहे, 4.65 into 10 to the power -26 kg। ठीक है, आता ठीक है, ऑक्सिजन ची वेलोसिटी ठीक है, यू ऑफ ऑक्सीजन कितने आता है, ऑक्सीजन का मोलेक्यूल यू ऑक्सीजन देखो कितने से आ रहा है, प्लस 400 मीटर पर सेकंड, एंड यू ऑफ नाइट्रोजन कितने से आ रहा है, 500 मीटर पर सेकंड। हाँ 500 मीटर, 500, बट वो उल्टा आ रहा है, so you have to follow the sign conventions, इधर जा रहा है, तो ये क्या होगा, माइनस, तो यू नॉट कितना है, प्लस 400 मीटर पर सेकेंड, और यू एन कितना है, -500 मीटर पर सेकेंड, करेक्ट। कोलिजन इलास्टिक है, इलास्टिक कोलिजन, तो क्या पूछा है उन्होंने, ये आ गया, ये बोल रहे कैलकुलेट द इंपल्स रिसीव्ड बाय ईच ऑफ देम, इंपल्स इज चेंज ऑफ मोमेंटम, ओके, तो इंपल्स जो है वो चेंज ऑफ मोमेंटम, मतलब दोनों का चेंज ऑफ मोमेंटम निकालना पड़ेगा, इंपल्स इज चेंज इन मोमेंटम, तो उसके लिए उनका फाइनल वेलोसिटी निकालना चाहिए। अभी हमने देखा कि चेंज इन मोमेंटम मतलब m into what, v2 बार माइनस v1 बार, आता या दोघांची फायनल वेलोसिटी काढायला लागते, u दिलाय, इलास्टिक कोलिजन आहे, हेड ऑन आहे, बरोबर। मग आता
आणि कोलिजन लास्ट फॉर 1 मिली सेकंड. हाऊ मच इज द ॲव्हरेज फोर्स बिट्स, जे काय विचारलं ते काढू आपण, काय हरकत नाही. झालं. आता इलॅस्टिक कोलिजन चा फॉर्म्युला, इलॅस्टिक कोलिजनचा फॉर्म्युला V1, पण V1 नाही, आपण त्याला VO म्हणूया. इलॅस्टिक कोलिजन आहे तो VO चा फॉर्म्युला काय आहे? M1 मायनस M2 अपॉन किती रे? M1 प्लस M2 इंटू काय? U1 प्लस 2M2 अपॉन इंटू U. बरोबर. ते आधी काढू आपण, बाकीचे फॉर्म्युले लिहित बसू नका. आता ते इतके पुस्तकवाले काय म्हणतात त्याला, बदमाश आहेत की ते असं काहीतरी देतात आणि एवढा अवघड प्रॉब्लेम देऊन डायरेक्ट उत्तर देतात. हा प्रॉब्लेम एक्सपेक्टेड नाही, मूर्ख सारखा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युअली. तर M1 मायनस M2 म्हणजे किती होणार बघा, 5.35 मायनस किती 4.65 आणि डिवायडेड बाय 5.35 प्लस 4.65. आता याला मी तो 10 टू द पॉवर मायनस 6 घेतलेला नाही. त्याचं कारण काय की वरच्यातूनही तो कॉमन येणार आहे आणि खालच्यातूनही कॉमन येणार आहे आणि तो काय होणार आहे शेवटी, कॅन्सल. झालं. प्लस 2 टाइम्स M2 किती आहे, M2 किती आहे 4.65 आणि M1 प्लस M2 5.35 प्लस 4.65. आता हे लिहूच नका ना, काय 10 टू द पॉवर मायनस 26, कारण ते काय होणार आहे, कॅन्सल होणार. आणि U2 म्हणजे किती आहे -500 VO इज इक्वल टू, करा सबट्रॅक्शन किती येतं बघा, how much is the subtraction? .7 येतं का, आणि खाली ऍडिशन किती येतं, टेन येतं का, जरा सोपं दिलंय. आणि 2 into 4.65 हा U1 राहिलाय इंटू 400 राहिलाय, U1 इथे लिहा, हा U1 राहिला इंटू 400 प्लस वरती किती होतं, खाली तर 10 आहे आणि इंटू -500 आहे. वरती किती होतं, मल्टिप्लिकेशन बघा 9.3 करेक्ट आहे. हा गेला V0 इज इक्वल टू किती आला बघा, 4 7 28 28 आणि मायनस हा गेला तसं सोपं आहे. आता 15 to 9.3 एवढंही काही त्यांनी डिफिकल्ट नाही केलेलं. किती येतं 465 ना, किती आला बघा, मायनस किती -233 कितना है, 237 मायनस 437 मीटर पर सेकंड. या ऑक्सिजनची आली बरोबर. आता नायट्रोजनची काढा Vn, काय आहे फॉर्म्युला, M2 मायनस M1 अपॉन इंटू U2 आहे, सगळे 1 चे 2 2 चे 1, इथे 2M1 अपॉन M1 प्लस M2 इंटू U1 होणार, 2 चा 1 1 चे 2. बरोबर.
m2 मायनस m1 म्हणजे किती 4.65 मायनस 5.35 डिवायडेड बाय 5.35 प्लस 4.65 इंटू u2 किती आहे मायनस 500 तो 10 टू द पॉवर आपण लिहितच नाही आणि 2 टाइम्स m1 म्हणजे किती 5.35 आणि खाली 5.35 प्लस 4.65 इंटू u1 किती आहे 400 Vn इज इक्वल टू आता हा झालंच ऍक्च्युली वरती आहे तो मायनस फक्त उलटा होणार आहे मायनस किती 0.7 खाली 10 आहे आणि इथे मायनस 500 आहे प्लस खाली 10 आहे इथे 400 आहे हा मल्टिप्लिकेशन किती आहे तो सांगा 10.7 तो ये एक जीरो जाएगा एक जीरो जाएगा एक जीरो जाएगा एक जीरो जाएगा तो मैं वी नाइट्रोजन किती आला प्लस येतो 5 into 7 किती 35 प्लस 35 आणि प्लस कितना 420 आया 428 तो टोटल कितना है 63 मीटर पर सेकंड हे आफ्टर कोलिजन आले म्हणजे थोडक्यात लक्षात ऐकले जर तुमच्याकडे जागा असेल तर बघा कोलिजन नंतर नायट्रोजन मॉलिक्यूलची किती झाली व्हेलॉसिटी 463 पण प्लस याचा अर्थ हा सरळ उलटा जायला लागला Vn किती ते जायला लागला उलटा प्लस किती 463 मीटर पर सेकंड हा उलटा जायला लागला आणि हा 400 होता त्याचा किती झाला मायनस 437 म्हणजे आफ्टर कोलिजन हा उलटा V नॉट कितीने जायला लागला मायनस 437 मीटर पर सेकंड सो आफ्टर कोलिजन दोघे उलटा डायरेक्शन जायला इज द थिंग ओके आता त्यांनी काय काय सांगितलंय बघा व्हॉट इज आस्क्ड क्वेश्चन बघा आलेले आहे आपल्याकडे सगळे माहिती जमा झालेली आहे ओनली यू हॅव टू गो फॉर कॅल्क्युलेशन्स आता त्यांनी विचारलंय इम्पल्स काय काय विचारलंय बघा कॅल्क्युलेट द इम्पल्स रिसीव्ड बाय ईच ऑफ देम ओके तर आपण बघूया इम्पल्स रिसीव्ड बाय ऑक्सिजन मोलेक्यूल इम्पल्स रिसीव्ड बाय ऑक्सिजन मोलेक्यूल त्याला आपण जेओ म्हणूया जेओ हा किती होणार तर मास ऑफ ऑक्सिजन मोलेक्यूल इनटू चेंज इन मोमेंटम चेंज इन म्हणजे फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी VO मायनस U impulse is change in momentum impulse received by each of them change in momentum तो JO is equal to mass of oxygen किती आहे रे 5.35 into 26 आणि VO किती आहे मायनस 437 आणि मायनस UO किती आहे 400 ठीक आहे तर इम्पल्स रिसीव्ड बाय ऑक्सिजन मोलेक्यूल 5.35 into 10 to the power minus 26 आणि हे किती होतात रे टोटल मायनस किती 837 के घाणेरडे प्रॉब्लेम टाकून ठेवले कोण परीक्षेत विचारणार आहे आणि कुठल्या परीक्षेत विचारणार ठीक आहे आता हा लॉग ने काढा लॉग ऑफ बरेच दिवस लॉग ची प्रॅक्टिस नाही झाली लॉग ऑफ 837 प्लस लॉग ऑफ 5.35 काढा आन्सर
डायरेक्ट 2 पॉइंट मल्टिप्लाय केलं का? एवढं मोठं कसं मल्टिप्लाय केलं? तूने क्या किया? डायरेक्ट मल्टीप्लाई किया। लॉग कितना है इसका? 9227 9227 है करेक्ट? हाँ, और इसका कितना है? 0.72। इसका एंटी लॉग 6511 का एंटी लॉग और 468 44 पक्का? हाँ 447 सो 44 माइनस है वो, -4478 इंटू 10 टू द पावर -26। इसका यूनिट क्या? चेंज इन मोमेंटम, मतलब मोमेंटम का मास इनटू वेलोसिटी किलोग्राम मीटर पर सेकंड होता है, या न्यूटन सेकंड, कुछ भी पकड़ो। F इंटू टी है ना, F इंटू टी से क्या तो न्यूटन सेकंड। सो न्यूटन सेकंड इज द यूनिट ऑफ इंपल्स। तो इसका अगर -4.478 किया, इधर का 3 कम किया, तो 10 टू द पावर कितना हो जाएगा? -23 न्यूटन सेकंड। ठीक है। नाउ निगेटिव का मतलब होता है कि इंपल्स लॉस होना। ओके, नेगेटिव साइन indicates that oxygen molecule has lost the moment. Negative sign indicates that oxygen molecule has lost the moment. हो गया? Now impulse received by nitrogen molecule. Impulse received by nitrogen. Oxygen होगा अभी nitrogen. क्या होगा रे? Jn is equal to Mn into Vn minus Un. क्या है? मास ऑफ नाइट्रोजन कितना है? 4 इंटू 10 टू द पावर -26, और इसका Vn 463 माइनस प्लस 500, सो 4.65 इंटू 10 टू द पावर -26, और ये कितना होगा? 963। बट इट कैन बी शोन दैट इसका आंसर निकालना पड़ेगा, बट इट कम्स टू बी अगेन प्लस। इलास्टिक कोलिजन है तो उतना ही मोमेंटम पॉजिटिव में इसको मिलता है, -23 न्यूटन सेकंड अगर मल्टीप्लाई किया तो। ओके, एंड पॉजिटिव साइन इंडिकेट्स दैट नाइट्रोजन मोलेक्यूल हैज गेन्ड द मोमेंटम, उसको मोमेंटम मिला, has gained the moment. ठीक है? And what they ask further, assuming that collision lasts for 1 millisecond, how much average force experienced by each molecule? तो dt कितना दिया है? 1 मिलीसेकंड। dt दिया है 1 मिलीसेकंड। ओके, नाउ जे बार मोमेंटम क्या होता है?
एफ बार इंटू डी टी, करेक्ट ना? तो एफ बार का फॉर्मूला क्या है? जे बार अपॉन डी टी, जे बार इज एफ बार डी टी, सो एफ बार इज इक्वल टू जे बार डी टी। तो ऑक्सीजन के लिए क्या होगा? JO अपॉन डी टी, JO अपॉन डी टी, और ऑक्सीजन का JO कितना आया था रे? माइनस क्या वही है ना, माइनस 4.478 इंटू 10 टू द पावर -23, और टाइम 1 मिली सेकेंड है, मतलब 10 टू द पावर -3 सेकेंड, सो डिवाइडेड बाय 10 टू द पावर -3। Therefore, force experienced by oxygen molecule, FO is equal to कितना? -4.478, और ये ऊपर जाके प्लस होगा तो 10 टू द पावर -20, और वे फोर्स है तो क्या आएगा? न्यूटन। This is the force experienced by oxygen molecule during collision. ठीक है? एंड नेक्स्टली FN वही आएगा FN, बट पॉजिटिव आएगा उसके ऊपर, इज इक्वल टू JN, ये प्लस होगा तो ये FN इज इक्वल टू प्लस, बस। तो फोर्स एक्सपीरियंस बाय ऑक्सीजन की जगह सिर्फ क्या आएगा? नाइट्रोजन को। ठीक है? Now write next heading लिखो, rotational analog of a force, rotational analog of a force, also called moment of a force, moment of a force or torque, torque, rotational analog of a force, also called moment of a force or torque, torque। ओके, तो इसके बाद हमको देखना है रोटेशनल मोशन। ओके, रोटेशनल मोशन। नाउ सी, अगर मोशन ट्रांसलेशनल है, ट्रांसलेशनल मोशन, तो ट्रांसलेशनल मोशन है, इट रिक्वायर्स एक्चुअली फोर्स, requires force, or I can say that force causes translational motion. Force causes translational motion. Okay, translational motion मैंने बोला था कभी ना कभी, याद है क्या? क्या बोला था? स्ट्रेट लाइन मोशन और ट्रांसलेशनल होता है, ऐसे गए तो ट्रांसलेशन नहीं होता है। काहीतरी ऑब्जेक्टचं ओरिएंटेशन काय नाही झालं पाहिजे, चेंज नाही झालं पाहिजे, असं जर झालं तर इमोशन काय झाली? ट्रान्सलेशन। लक्षात आलं? ही मोशन काय झाली? ट्रान्सलेशन। आता याच्यामध्ये याचा अर्थ ती स्ट्रेट लाईन असू शकते, आणि याला काय म्हणतात? स्ट्रेट लाईनला रेक्टिलिनियर, याला म्हणतात कर्व्हिलिनियर,
आता मी एक पार्टिकल घेतला, लक्षात इकडे पार्टिकल, आणि तो सर्कलवर फिरतोय. सर्कल पार्टिकल आहे, छोटा पार्टिकल सर्कलवर फिरतोय. तर ही ट्रान्सलेशनल आहे का रोटेशनल आहे ट्रान्सलेशन का सर्क्युलर आहे? सर्क्युलर 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 आहे. सर्क्युलर सर्क्युलर पक्का, ट्रांसलेशनल नहीं है वो. हो सकता है ना, जब हम इसको ट्रांसलेशनल सर्कुलर बोल सकते हैं, बट एक पार्टिकल है. मैंने क्या बोला था, छोटा पार्टिकल होगा तो रोटेट हो सकता है क्या? छोटा सा पार्टिकल हो सकता एक गैस मॉलिक्यूल है, मतलब ये जो है ना, ये ऐसे ऐसे आड़ा टेढ़ा करके चल रहा है. तो मैंने बोला एकदम बहुत छोटा सा टिप का पार्टिकल है. ये ऐसे ऐसे टेढ़ा टेढ़ा करके हो सकता है कैसे कुछ इसको? तो छोटा पार्टिकल जो होता है ना, हम लोग बोलते हैं हमेशा कि टू पार्टिकल्स आर सेपरेटेड बाय, क्योंकि पार्टिकल्स हमेशा क्या टाइप का मोशन करता है? ट्रांसलेशनल. पार्टिकल को रोटेशनल मोशन कभी नहीं होता. इज दैट क्लियर? तो अभी ये मैंने सर्कुलर मोशन निकाला, दिस इज अ सर्कुलर मोशन. तो सर्कुलर मोशन ट्रांसलेशनल है कि नहीं? पार्टिकल का सर्कुलर मोशन है ना, क्योंकि पार्टिकल मतलब इट्स अ स्पेशल केस ऑफ ट्रांसलेशनल मोशन, जहां पे पार्टिकल इज मूविंग ऑन द सर्कमफरेंस ऑफ अ सर्कल. इज दैट क्लियर? तो ये ट्रांसलेशनल मोशन है. तो इसका एक बड़ा जो इंपॉर्टेंट है कि इसके लिए कौन सा फोर्स लगता है? सेंट्रीपिटल फोर्स. तो जहां पे सिर्फ फोर्स इन्वॉल्व है ना, फोर्स, तो फोर्स क्या क्रिएट करता है? ओनली ट्रांसलेशन. So if you apply it to circular motion of a particle, तो यहाँ पे क्या क्रिएट कर रहा है? ट्रांसलेशनल मोशन. तो सर्कुलर होने दो, कुछ भी होने दो, फोर्स जो है वो क्या क्रिएट करता है? ट्रांसलेशनल मोशन. ओके, फोर्स इज नॉट सफिशिएंट फॉर रोटेशनल मोशन. फोर्स इज नॉट सफिशिएंट फॉर रोटेशनल मोशन. It is necessary. It is necessary but not sufficient. Force is a necessary quantity for rotational motion, but it is not sufficient for rotational motion. Force is not sufficient for rotational motion. It is necessary but not sufficient. Okay. Now इसका मतलब क्या है? Listen very carefully. हाँ? ये मेरा डोर है, ऐसे डोर, और यहाँ पे इंजेस है डोर पे, मतलब यहाँ पे चिपका है डोर, ऐसे रोटेट होता है, इधर अंदर बाहर रोटेट होता है. ठीक है ना? तो मैंने क्या किया, यहाँ पे है ना, तो इधर ऐसा मैंने, जहाँ पे उसका ये है ना, इधर हिंजेस बोलते हैं उसको डोर का, यहाँ पे मैंने फोर्स लगाया. ऐसा फोर्स, खुल जा खुल जा. खुलेगा क्या? तुम लोग कहाँ फोर्स लगाते हो? दूर. ये तुम्हारा एक्सिस ऑफ रोटेशन है. इसके अबाउट ये क्या होने वाला है? घूमने वाला है, रोटेट होने वाला है. बरोबर? तो तुम्ही फोर्स अप्लाय करताना नॉर्मली कसा लावता? लांब असा असा. बरोबर आहे ना? किंवा डिपेंडंट आहे, मध्ये जर फोर्स लावला तर तो जरा जास्त लावायला लागतो की नाही उघडण्यासाठी? सगळ्यात कमी फोर्स केव्हा लागतो दार उघडायला? एकदम कॉर्नरला लावतात. बरोबर आहे ना? म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून लार्जर डिस्टन्स, जितका लार्जर डिस्टन्स वर लावा तेवढा जास्त रोटेशन होणार. म्हणजे रोटेशन ला फोर्स नेसेसरी आहे पण सफिशियंट नाही, कारण की जर तो ऍक्सिस ऑफ रोटेशन वर लावला तर रोटेशनल मोशन होत नाही. मला तो कुठे लावायला लागतो? अवे फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. सो इट इज नेसेसरी बट नॉट सफिशियंट. द थिंग इज कि कितना रोटेशनल मोशन होगा वो सिर्फ फोर्स के ऊपर डिपेंडेंट नहीं है, वो तुम कहां पे लगाते हो उसके ऊपर भी डिपेंडेंट. ठीक है कि नहीं? समझा ना? तो ये नेसेसरी है बट सफिशिएंट नहीं. एट द सेम टाइम अब देखो, तुमको यहां जाना है, सोचो थोड़ा, तो इधर मैंने ऐसा सामने फोर्स लगाया,
और थोड़ा दूर ऐसा एग्जैक्टली परपेंडिकुलर फोर्स लगा है, तो ये 1 केस 2 केस, तुमको ज्यादा इजियर कौन सा लगता है? सेकंड वाला। ओके, बट एट द सेम टाइम मैंने अभी ऐसा किया कि इसको ऐसे परपेंडिकुलर लगाया फोर्स बिल्कुल, और अभी थोड़ा फोर्स ऐसे लगाया। तुम कैसे ऐसे कभी फोर्स लगाते हो डोर खोलने के लिए? टेढ़ा। नॉर्मली कैसे लगाते हो? सीधा। मतलब उसमें भी कंडीशन आ गया कि फोर्स चाहिए, वो भी एक्सिस ऑफ रोटेशन से अवे चाहिए, एंड नॉट ओनली वो अवे चाहिए, अगर मैं ना अवे लगाता हूँ और डोर को पैरेलल लगाता हूँ, ऐसे खुल जा खुलेगा क्या? मतलब अवे लगाता हूँ और पैरेलल, इसका मतलब उसका डायरेक्शन भी क्या है? इंपॉर्टेंट है। इज दैट क्लियर? नॉर्मली हम लोग आगे देखेंगे, नॉर्मली वो कैसे लगाते हो तुम? परपेंडिकुलर ही लगाते हो, तो ज्यादा से ज्यादा इफेक्ट मिळतं रोटेशन, बरोबर ना? आपली नॉर्मल प्रवृत्ती काय असते? चल जरा ढकलायला आपण कसा लावतो फोर्स? सर, कारण आपल्याला कॉमन सेन्सने माहिती आहे, सरळ लावला, ओके, हे ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि दरवाजा इथेपर्यंत समजा असा आहे, ओके, आपल्याला कॉमन सेन्सने माहिती आहे की असा इथे जर ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल तर मी इथून दार उघडतो आणि सरळ लावणार, असा तिरका लावला नाही होत, कधी कधी तिरका जातो आपण, पण जास्त फोर्स लावायला लागतो, बरं आहे ना? तू लावशील, ताकद जास्त आहे, तू जरा लावेल जास्त, समजलं ना? पण नॉर्मली आपण असा प्रयत्न करतो, बरोबर? आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून हवे, सो ओनली नॉट ओनली फोर्स इज नेसेसरी, तो कुठे अप्लाय करायचा ते पण नेसेसरी, आणि त्याची डायरेक्शन सुद्धा इम्पॉर्टंट, वेदर अप्लाय परपेंडिकुलर टू युअर, काय जे काय उघडायचे ते का काय ते आपण सगळं बघू काय होतं. थोडा जरी तिरका फोर्स लावला तरी त्याचा इफेक्ट काय होतो? कमी होतो, आणि पॅरलल लावला दरवाजाला तर त्याचा इफेक्ट किती होतो? 0, काहीच रोटेशन नाही. इज दैट क्लियर? सो इज फोर्स सफिशिएंट फॉर रोटेशनल मोशन? नो, फोर्स इज नेसेसरी, और कैसे लगाते हो देखना पड़ेगा. तो इससे जो दूसरा क्वांटिटी निकलता है, आप लोग देखेंगे कि फोर्स लगाओ, लेकिन फोर्स का डायरेक्शन इंपॉर्टेंट है. ये सब से मिलके, एंड नॉट ओनली डायरेक्शन इंपॉर्टेंट है, एक्सिस ऑफ रोटेशन से उसका डिस्टेंस कितना है, एज वेल एज उसका डायरेक्शन क्या है. इससे जो क्वांटिटी बनती है उसको बोलते हैं मोमेंट ऑफ फोर्स और पावर. इज दैट क्लियर? अगर तुम फोर्स एग्जैक्टली यहाँ पे लगाते हो तो फोर्स तो तुमने लगाया, बट रोटेशनल मोशन फोर्स नहीं करते, कौन करता है? टॉर्क. तो लॉजिकली अगर एक्सिस ऑफ रोटेशन पे लगाया और डोर खुल नहीं रहा है, इसका मतलब रोटेशनल मोशन कितना हो गया? 0. इसका मतलब जो उसका जो कॉस क्वांटिटी है टॉर्क, वो कितना होना चाहिए? 0. देखेंगे हम. इज दैट क्लियर? अभी तुम पैरेलल लगा दो, हाँ चलो दूर लगाओ, बट पैरेलल लगाओ, खुलता है क्या डोर? नहीं, तो भी टॉर्क कितना होना चाहिए? 0. इज दैट क्लियर? So write down, while opening a door, देखो while opening a door, नहीं लिखो मत यार, ये लिखो नहीं. While opening a door fixed to a frame on hinges, इस साइड में hinges है ऐसे पूरे, ओके, और इसके अबाउट डोर क्या होता है? रोटेट होता है. So while opening a door fixed to a frame on hinges, we apply force away from the hinges, away लगाते हैं force, okay, and perpendicular to the door लगाते हैं, perpendicular to the door to open it with ease, ज्यादा इजीली ओपन होने के लिए. दूर लगाते हैं, परपेंडिकुलर लगाते हैं. इन दिस केस वी आर इंटरेस्टिंग इन अचीविंग सम एंगुलर डिस्प्लेसमेंट, मतलब रोटेशन ऑफ द डोर. एंगुलर डिस्प्लेसमेंट, एंगल टर्न हो गया, इसका एंगल हो गया, मतलब यहाँ पे था और ऐसे उसका एंगुलर डिस्प्लेसमेंट हो गया, मतलब उसका क्या हो गया? रोटेशन. ओके, इफ द फोर्स इज अप्लाइड नियर द हिंजेस, अगर मैंने नियर द हिंजेस फोर्स लगाया, हिंजेस के नजदीक, ओके, और नियरली पैरेलल, कहीं पे पैरेलल फोर्स लगाया डोर को, तो इट इज वेरी डिफिकल्ट टू ओपन द डोर, ऑलमोस्ट ओपन होता ही नहीं. सो हिंजेस के इधर लगाया, पैरेलल फोर्स लगाया, नो रोटेशनल मोशन. सिमिलरली इफ द डोर इज हेवियर, अगर हेवी होगा मेड अप ऑफ आयर्न इंस्टेड ऑफ वुड और प्लास्टिक, जर हेवियर डोर असेल तर आपल्याला जेवढा हेवी डोर आहे तेवढा जास्त फोर्स पडला. लक्षात आलं? म्हणजे तुमचं ठीक आहे, आपण फोर्स लांब लावला, परपेंडिकुलर लावला, तरी दरवाजा उघडेल याची गॅरंटी देता येत नाही, कारण दरवाजावर पण डिपेंडेंट आहे ना, किती मास आहे त्याचं.
जड घेतलं. हा, तर लक्षात आलं. This shows that rotational ability of a force does not only depend upon mass but also depends upon point of application of force. ठीक आहे, दरवाजा जड आहे ते ठीक आहे, पण जड दरवाजा जरी असला तरी सुद्धा तुम्हाला उघडण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. द पॉइंट शुड बी ॲज अवे ॲज पॉसिबल फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, अँड द अँगल बिटवीन द डायरेक्शन ऑफ फोर्स. आता हे जे मी म्हणतोय की पॅरल किंवा मी आता फोर्स असा लावला, चल, पण मग असा लावला म्हणजे काय? तर असा लावला ज्या वेळेला त्यावेळेला हा काय आहे? ऍक्सिस ऑफ रोटेशन. इथून इथे मी फोर्स इथे लावणार आहे, याला म्हणतात पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. काय म्हणतात त्याला? पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. म्हणजे मी जिथे फोर्स अप्लाय करणार आहे त्याला काय म्हणतात? पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. बरोबर. आणि मी ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स लावणार आहे, फॉर एक्झाम्पल आता दाखवताना मी असा दाखवतो, असं, हा असा म्हणजे असा नाही येतो, असा आहे. ठीक आहे, हे जे आहे ना, हे असं डायरेक्शन आपण दाखवायला म्हणतात लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. त्याला काय म्हणायचं? लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. लक्षात आलं? आता ही लाईन मी पुढे ओढतो, हा वेक्टरच आहे सरळ सरळ, ही लाईन पुढे ओढतो. आता याच्यामधला अँगल जो आहे, याच्यामधला अँगल, याच्यावरती पण किती रोटेशन होतं डिपेंडेंट आहे. मी जर एकदम हा लाईन ऑफ ऍक्शन याला पॅरलल लावला, याला पॅरलल, तर तो थिटा किती होणार आहे त्याच्यातला? 0. आणि थिटा 0 झाला की रोटेशन काय होणार? 0. मग मला असा जर फोर्स लावायचा असेल स्ट्रेट, तर ही झाली लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. ही लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स हा जो वेक्टर आहे, यांच्यामध्ये कितीचा अँगल ठेवायला लागतो तुम्हाला मॅक्सिमम रोटेशन होण्यासाठी? नाही, परपेंडिक्युलर पाहिजे एक्झॅक्ट. लक्षात आलं? म्हणजे इथे काय लिहिलंय बघा, इट डज नॉट ओनली डिपेंड ऑन मास, म्हणजे ते दरवाजाचं मास, बट ऑल्सो डिपेंड्स ऑन पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स, म्हणजे कुठे तुम्ही ऍप्लिकेशन केलं. पण नॉट ओनली दॅट, ओके, द पॉइंट शुड बी ॲज अवे ॲज पॉसिबल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. अँड अजून कशावर डिपेंडेंट आहे? अँगल बिटवीन डायरेक्शन म्हणजेच लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. अँगल बिटवीन डायरेक्शन ऑफ फोर्स, बरोबर, अँड द लाईन जॉइनिंग ऍक्सिस ऑफ रोटेशन, द लाईन जॉइनिंग ऍक्सिस ऑफ रोटेशन टू काय? पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. सो मला सांगा की जो तुम्हाला रोटेशनल मोशन करायचं आहे, ही रोटेशनल ॲबिलिटी, हे तुला झोपायचं असेल तर घरी जा रे. जी रोटेशनल ॲबिलिटी आहे ना, नाही तर आंघोळ करून नाही बाथरूम मध्ये जा. रोटेशनल ॲबिलिटी जी आहे ही कशावर डिपेंडंट आहे? मास ऑफ द डोअर, बरोबर. दुसरा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन, इट शुड बी अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि तिसरा डायरेक्ट अँगल. कोणामधला अँगल? लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स किंवा डायरेक्शन ऑफ फोर्स. आणि कोण? लाईन, ही लाईन. आणि ही लाईन म्हणजे काय? लाईन जॉइनिंग ऍक्सिस ऑफ रोटेशन टू द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. या सगळ्यावरती काय डिपेंडंट आहे? रोटेशनल ॲबिलिटी डिपेंडंट. हाऊ मच रोटेशन यू नीड. इज दॅट क्लिअर? तर हा पॅराग्राफ लिहून द्या. इट शोज पासून सबको क्लियर हो गया?
आणि फिगर पण काढू सगळं झालं की. ठीक आहे, या आठवड्यात साधारण संपत येईल. आपण मधले काय फार फालतू गोष्टी थोड्या अवॉइड केल्यामुळे आता टॉर्क संपेल आज उद्यामध्ये. स्टेबल अनस्टेबल इक्विलिब्रियम इस वीक में खत्म हो जाएगा. इसके बाद हम लोग सीधा 6, 7, 8 पे जाएंगे. मैकेनिकल प्रॉपर्टीज, थर्मल प्रॉपर्टीज एंड साउंड. बहुत इजी है टॉपिक, जल्दी खत्म हो जाएंगे. फिनिश. फिगर भी हो गया. आता हे सगळं झालं की आपल्याला टॉर्क डिफाइन करायचं आहे. ठीक आहे. जे टॉर्क इज द क्वांटिटी which causes rotational motion. So write down moment of force or torque is the quantity which causes rotational motion. Torque or moment of a force is the quantity which causes rotational motion. Rotational motion. टॉर्क और मोमेंट ऑफ फोर्स आता ते आपल्याला डिफाइन करायचं आहे. सो लक्षात आहे इकडे सगळ्यांनी. हा ऑब्जेक्ट आहे आणि हा ऍक्सिस ऑफ रोटेशन, त्याच्या अबाउट हा रोटेट होतो. सो फिगर काढा. दिस इज ऍक्सिस ऑफ रोटेशन. हा ऑब्जेक्ट आहे
ऑब्जेक्ट है। सो ऑब्जेक्ट एंड दैट इज रोटेशनल मोशन। इसके बाद आपको इसको रोटेट करना है। ओके, सो एवरीबॉडी लुक हियर वेरी केयरफुली। टॉर्क कैसे डिफाइन करते हैं? अभी इसको रोटेट कराना है तो कोई तो एक पॉइंट ऑफ एप्लीकेशन लेना पड़ेगा। तो ये जो P है, P तुम लोग बाद में निकालो, पॉइंट ऑफ एप्लीकेशन ऑफ फोर्स। यहां पे आप लोग फोर्स अप्लाई करने वाले। ये डिस्टेंस को पता है कि जितना ज्यादा होगा उसके ऊपर डिपेंडेंट है कि कितना रोटेशनल मोशन वाला। ये S लेते हैं। ओके, सो S जो है, S इज डिस्टेंस ऑफ पॉइंट ऑफ एप्लीकेशन ऑफ फोर्स। डिस्टेंस ऑफ पॉइंट ऑफ एप्लीकेशन ऑफ फोर्स, इसको A नाम देते हैं, सॉरी O। पॉइंट ऑफ एप्लीकेशन ऑफ फोर्स P फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन पॉइंट O, पॉइंट O। ओके, ये S डिस्टेंस है। एंड मैंने फोर्स इस डायरेक्शन में लगाया, इसे इस डायरेक्शन में फोर्स लगाया। ओके, सो ये F बार है। तो ये जो है, ये क्या बोलते हैं हम लोग, लाइन ऑफ एक्शन ऑफ फोर्स। समझा? लाइन ऑफ एक्शन ऑफ फोर्स, और वी कैन आल्सो कॉल इट डायरेक्शन ऑफ फोर्स। और ये जो तुम्हारा S है, ये आगे मैं एक्सटेंड करता हूं, फोर्स किधर इधर दिखाए तो भी चलेगा ऐसे। ये जो है, ये एंगल है थीटा। ओके, सो थीटा इज एंगल बिटवीन, एक मिनट, इसको एस नहीं बोलते, इसको आर बोलते। तो आर इज इक्वल टू डिस्टेंस ऑफ पॉइंट ऑफ एप्लीकेशन ऑफ फोर्स, पॉइंट ऑफ एप्लीकेशन ऑफ फोर्स, पॉइंट ऑफ एप्लीकेशन यहाँ पे P लिखता हूँ, दैट विल बी बेटर। पॉइंट ऑफ एप्लीकेशन P ऑफ फोर्स फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन पॉइंट O, एंड थीटा इज एंगल बिटवीन OP इक्वल टू R, मतलब इसको R बार ही बोलता हूँ, एंगल बिटवीन R बार एंड F बार। देखो ये R बार का डायरेक्शन है, R बार का डायरेक्शन, तो ये R बार का डायरेक्शन और F बार, इसका बीच का एंगल कितना है? थीटा। सो थीटा जो है, तो इसका मतलब है जो भी रोटेशनल मोशन होने वाला है वो किस किस के ऊपर डिपेंडेंट है? एक R, दूसरा फोर्स, और तीसरा थीटा। तीनों के ऊपर डिपेंडेंट कितना रोटेशनल मोशन है। इसका मतलब तुम ज्यादा फोर्स लगाओगे तो ज्यादा रोटेशनल मोशन, बट अगर पैरेलल लगाओगे तो जीरो रोटेशन होगा, और एक्सिस ऑफ रोटेशन में लगाओगे तो भी जीरो होगा। मतलब इन तीनों के ऊपर डिपेंडेंट है कि रोटेशनल मोशन कितना होगा। इज दैट क्लियर? और इससे जो क्वांटिटी बनेगा, मतलब टॉर्क, दैट इज, देखो टॉर्क दैट इज एबिलिटी टू क्रिएट rotational motion. Torque is nothing but ability to create rotational motion. Motion depends on किस किस के ऊपर डिपेंडेंट है? एक R, दूसरा M, और तीसरा थीटा। इसमें से एक भी जीरो हो जाएगा तो रोटेशन जीरो हो जाएगा। अगर एक्सिस ऑफ रोटेशन पे लगाया R जीरो हो गया, नो रोटेशन। फोर्स ही मैंने जीरो लगाया तो भी रोटेशन जीरो हो गया, और ये थीटा पैरेलल हो गया, जीरो हो गया, तो भी रोटेशन क्या हो गया? जीरो। तो अगर ये क्वांटिटीज अगर ज्यादा है, ओके, तो फोर्स इज, सॉरी, टॉर्क इज मोर
if r f theta are more. Okay, and for given f and r, टॉर्क को टाउ करके बोलते हैं, ये ग्रीक सिंबल इज मोर, टॉर्क इज मोर इफ आर एफ थीटा आर मोर, ये ज्यादा होनी चाहिए. ओके, एंड फॉर गिवन टॉर्क एफ एंड आर आर मोर. आता आर आणि एफ मोर म्हणजे तुम्ही किती म्हणाल तितकं करू शकता, पण काय दरवाजाच्या बाहेर तर जाऊन उघडू शकत नाही, बरोबर. पण फोर्स तुम्ही किती लावू शकता, डिपेंडेंट किती ताकद तुमच्याकडे आहे, किंवा अजून काय तुम्ही ठोकायला नाही वापरला त्याला दरवाजाला, त्याच्यावर आहे. फोर्स तुम्ही पाहिजे तितका वाढवू शकता. आर म्हणजे डोअरचं लिमिट इथेपर्यंत चालेल, पण थीटा जो आहे तो किती वाढवायचा म्हणजे किती. फॉर गिवन एफ अँड आर आर मोर, फॉर गिवन एफ अँड आर टाउ इज मॅक्सिमम वेन थीटा किती बोला 90. म्हणजे मोर असलं तरी थीटा जास्तीत जास्त किती होऊ शकतो 90. कारण थीटा इकडून जर मी वाढवायला सुरुवात केला, असा केला, या बाजूने केला तर थीटा ॲक्युरेट आहे, स्ट्रेट केला तर थीटा 90, आणि इकडून अप्लाय केला तर परत काय जाणार, समजा उलटा केला तर काय होणार 180, परत टॉर्क किती होणार 0. त्यामुळे थीटाची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे 90. लक्षात आलं. बट डिफाइन कसा करायचा, तर टॉर्क लक्षात येते, टॉर्क इज डिफाइंड ॲज, लक्ष द्या नंतर घ्या, टॉर्क तो इज डिफाइंड ॲज फोर्स मल्टिप्लाइड बाय मोमेंट आर्म, फोर्स मल्टिप्लाइड बाय मोमेंट आर्म. आता बघा हा मोमेंट आर्म काय, तर हा जो मोमेंट आर्म आहे ना, इथून इथे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, दिस इज कॉल्ड मोमेंट आर्म. याला नाव देऊया आपण एस. पण सर थांब झालं. सो टॉर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय मोमेंट आर्म, बरोबर. आता मोमेंट आर्म म्हणजे काय, समोर दिसते. मोमेंट आर्म म्हणजे काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून, याला म्हणतात मोमेंट आर्म. लक्षात आलं. हा मोमेंट आर्म काय आहे, इथून इथे परपेंडिक्युलर टाकला. ऍक्च्युअली कसा परपेंडिक्युलर आहे नीट लक्षात घ्या, यू हैव टू अंडरस्टैंड. ये परपेंडिक्युलर है कैसा इनफैक्ट, तो ये फोर्स लगाया तुमने ऐसे ऐसे, तो हा असा परपेंडिक्युलर टाकला, हे डिस्टन्स हे परपेंडिक्युलर डिस्टेंस आ रहा है समझ में. तो फोर्स ऐसे लगाया है, ये परपेंडिकुलर डिस्टेंस है. ये अगर तुम एंगल ऐसे ऐसे करते जाओगे और पैरेलल हो जाएगा तो ये परपेंडिकुलर डिस्टेंस कितना हो जाएगा 0 और टॉर्क 0 हो जाएगा. जैसे जैसे तुम ऐसे 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 फोर्स लगाते जाओगे तो ये परपेंडिकुलर डिस्टेंस क्या हो जाएगा बढ़ते जाएगा. और जब तुम परपेंडिकुलर लगाओगे तो ये जो मोमेंटम है वो क्या होगा मैक्सिमम. आ रहा है ना समझ में. तो मोमेंट आर्म मतलब एंगल जब बदलते हो ना, तो एंगल तो बदलते क्या हो एक्चुअली मोमेंट आर्म. फोर्स उतना ही लगा रहे, बट अगर मैंने मोमेंट आर्म मतलब जब अगर एंगल बदलते हुए फोर्स का तो बदलता क्या है, ये परपेंडिकुलर डिस्टेंस. ये देखो यहाँ पे ये परपेंडिकुलर डिस्टेंस क्या है मैक्सिमम है. समझा, ये डिस्टेंस मैक्सिमम है. अभी ऐसे किया तो ये परपेंडिकुलर डिस्टेंस है, ऐसे किया तो परपेंडिकुलर डिस्टेंस कम हो गया कम हो गया कम हो गया. ऐसे करते करते पूरा फोर्स मैंने पैरेलल ही लगाया, तो ये यहां से अगर इस लाइन के ऊपर मैंने परपेंडिकुलर डाला तो आंसर क्या आएगा. तो फोर्स ऐसे ऐसे करता जाऊंगा तो मैक्सिमम मोमेंट आर्म कब मिलता है, थीटा इक्वल टू 90 में मोमेंट आर्म मैक्सिमम होता है. इज दैट क्लियर. सो व्हाट इज मोमेंट आर्म, परपेंडिकुलर डिस्टेंस ऑफ क्या क्या डायरेक्शन ऑफ फोर्स फ्रॉम कुठून ऍक्सिस ऑफ रोटेशन. बरोबर. आणि त्याच्यामुळे टॉर्क इज इक्वल टू, हे बघ हे मी इथे हे करून ठेवतो क्लोज. ओके, हे आणि हे असं आहे. टॉर्क इज इक्वल टू एफ मल्टिप्लाइड बाय काय एस मोमेंटम.
बरोबर. पण हा जर थिटा असेल, हा जर थिटा असेल तर हा पण किती आहे थिटा. आणि आता तुम्ही मला साइन थिटा काय आहे सांगा समजून. साइन थिटा काय आहे? साइन थिटा इक्वल बार नको लावू. साइन थिटा मध्ये वेक्टर कधी येत नाही. थिटा म्हणजे काय? एक खाली थिटाच्या समोरचं साइड काय आहे? हे राइट एंगल ट्रायंगल आहे ना. क्या है? एस. और हाइपोटेन्यूज क्या है? आर. तो साइन थीटा क्या है? एस अपॉन आर. तो एस कितना आया? आर साइन थीटा. ये साइड में लिख के रखो. एंड इसीलिए टॉर्क का फॉर्मूला क्या आया? एफ आर साइन थीटा. तो मैंने क्या बोला कि रोटेशनल एबिलिटी डिपेंड्स अपॉन व्हाट? आर एफ थीटा. डिपेंडेंस कैसे है देखो. एफ आर साइन थीटा. एफ आर साइन थीटा ये टॉर्क का वैल्यू है. अगर तुमने देखो, अगर तुमने फोर्स लगाया ही नहीं तो फोर्स कितना? जीरो. तो रोटेशनल एबिलिटी मतलब उसको, ये नया क्वांटिटी तुम सुन रहे हो, तो फोर्स जीरो, तो टॉर्क कितना हो गया? अगर तुमने सीधा एक्सिस ऑफ रोटेशन पे ही लगाया तो आर कितना हो गया? जीरो. टॉर्क कितना हो गया? अगर एफ ज्यादा लगाओगे तो टॉर्क क्या होगा? ज्यादा. आर ज्यादा लगाओगे तो टॉर्क क्या होगा? ज्यादा. अभी अगर पैरेलल फोर्स लगाओगे, पैरेलल, तो थीटा कितना हो जाएगा? जीरो. तो साइन थीटा कितना हो जाएगा? जीरो. तो टॉर्क कितना हो जाएगा? जीरो. पैरेलल लगाओगे. परपेंडिकुलर लगाओगे तो थीटा कितना होगा? 90. और साइन 90 है. साइन का क्या है? मैक्सिमम वैल्यू. तो टॉर्क भी क्या हो जाएगा? मैक्सिमम. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ टॉर्क. तो टॉर्क डिपेंड्स ऑन व्हाट? फोर्स आर. आर ये डिस्टेंस है, पर उससे मैंने कुछ एक अलग डिफाइन किया. उसको क्या बोलते हैं? मोमेंट आर्म. वो मोमेंट आर्म जो है उसका वैल्यू जो है, मोमेंट आर्म ध्यान में रखना, मोमेंट आर्म जो है इट इज एस. और ये एस इज इक्वल टू कितना? ये मोमेंट आर्म आर साइन थीटा. तो इस पर्टिकुलर इसमें जो आर साइन थीटा, इसको क्या बोलते हैं? मोमेंट आर्म ऑफ द फोर्स. So torque not only depends on the force, it depends upon moment arm of the force. हो गया पूरा क्लियर? पूरा लिख के लो फिगर सगळं. So we have studied completely क्या? रोटेशनल रे टॉर्क पड़ा है बस. एक्चुअली ये जो बुक है ना, इतना गंदा कर दिया है कि ये जो टर्म्स है, ये पहले वाले बुक में टर्मिनोलॉजी, इससे कितना अच्छा समझते हैं वो सब निकाल दिए. कुछ तो गंदा फिगर देखो, मैंने कितने सिंप्लीफाइड फिगर्स निकाले. ये सिंप्लीफाइड फिगर्स पुराने वाले बुक में बिल्कुल मोमेंट आर्म वगैरह कितना अच्छे से समझ में आता है. इसमें सब निकाल दिए. कुछ तो फालतू है, एरो बीरो निकाल के ये करके, किसी का बेकार जो डिफिकल्ट है वो कॉपी मार के. सर ते टॉर्कच्या पुढे जे सिंबल कसे त्याला काय बोलतात? याला टाऊ म्हणतात. टाऊ, TOW, टाऊ ग्रीक सिम्बॉल आहे. EOW. अल्फा बीटा जे म्हणतो ना आपण, हां. ते सगळे ग्रीक आहे. हां. त्यातला हा टाऊ, जे टी कसा असतो इंग्लिश मधला तसा टाऊ तिकडे.
अल्फा म्हणजे इंग्लिश मधला ए, बीटा म्हणजे बी असं, गॅमा म्हणजे सी, डेल्टा म्हणजे डी असं साधारण इक्विव्हॅलंट आहे ना. हो. तसं हा टी बरोबर दाखवतो, पण लिहिताना टी नाही लिहायचा, हा असा आणि असा.